तर नमस्कार मित्रांनो, संपूर्ण शूटची तयारी करून आम्ही निघालो. गाडी लागलीच होती, कणकवलीला शूटला जायचं होतं आणि आम्ही खाली उतरायच्या आधीच आपली गाडी आली होती, आपली वाट बघत होते आणि मग काय धावपळ झाली. चला 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 करत करत अखेर गाडीत बसलो आणि मग गाडी आपली निघाली. गाणी चालू होती गाडीमध्ये आणि पोचलो पेट्रोल पंपावरती. पोचलो तर थोड्या वेळात बाहेर पडणार, तेवढ्यात कळलं की बाबा टायर पंक्चर झालेला आहे. आता काय करायचं, नशीब पेट्रोल पंपावरती पंक्चर झाल्यामुळे पंक्चर काढणारा आपला तिथेच होता. मग काय पंक्चर काढत होता तो, बाकी मंडळी मग ज्यूस पिया, हे पिया ते पिया चालू होतं. आम्ही पण उतरलो डायरेक्ट थेट हॉटेलला. तिथून मग जेवण करण्यासाठी श्रद्धा हॉटेल लॉज तिथे थांबलो, बसलो जेवायला. अर्धा तास गेला तरी आपले चालू होतं. शेवटी जेवण आलं, चपाती भाजी खाल्ली आणि त्यानंतर मग बाहेर पडलो. निघाली गाडी आपली. अगदी मावळता सूर्य बघत बघत बहुतेक आम्ही आमचा प्रवास तिथेच झाला आणि शेवटला रात्री आम्ही पोहोचलो लोकेशनवरती. आणि मग नवरीच्या घरी आधी मुखदर्शन करण्यासाठी आम्ही तिथे उतरलो. पुन्हा लगेच कळालं की तिथून घर चेंज करायचं आहे. मग काय तिथे हातपाय वगैरे धुतले आणि डायरेक्ट दुसऱ्या लोकेशनवरती, म्हणजे तिथूनच जवळच होतं. आणि मग काय साहेबांना बोललो चला रेडी व्हा. झालं सगळं, साखरपुडा उरकला फटाफट आणि फोटोशूट सुरू झाला आमचा. शूट सुरू झाल्यानंतर मग एक 5 मिनटामध्ये आम्ही फटाफट शूट उरकला आणि पॅकअप करून आम्ही निघालो जेवणासाठी. आता काय पेटपूजा करायची आणि निघायचं. मग सगळी मंडळी बसलो आम्ही, म्हणजे 4 जणच होतो. जेवायला बसलो, पोटभर मस्तपैकी जेवलो आणि सगळे जेवणाचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर बाहेर मंडळी जावयाला सोडण्यासाठी तयारच होते. जावयांची गाडी येत होती. टाटा बाय बाय करण्यासाठी सगळे थांबले होते. काय जावया आणू की लाव, आता जातच ना. मग काय आम्ही निघालो, चला म्हणजे तयारी झाली. आम्ही पुढे होतो, तुम्ही या मागं. मग गाडीच्या इकडे आम्ही निघालो आणि काय आम्ही पोचणार तेवढ्यात जावई पण पोचले. चला मित्रांनो, भेटूया आपण आपल्या पूर्ण ब्लॉगमध्ये. नक्की.